मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये तर रस्ते विकास महामंडळाकडून प्रत्येकी 15 लाख रुपये. समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक दिलासा. आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते शासकीय मदत वितरित. जालना. दिनांक 9 एप्रिल. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आज बदनापूर तालुक्यात बबनराव लोणीकर व नारायण कुचे यांनी दौरा करत सांत्वनपर भेटी दिल्या. या दौऱ्यात शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. खादगाव तालुका बदनापूर येथे मंगलबाई प्रकाश शिंगारे यांच्या निधनामुळे दुःखाच्या छायेत असलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन आमदारांनी त्यांचे सांत्वन केले. यावेळी शासनाकडून मंजूर झालेला 5 लाख रुपयांचा मदत निधी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. यानंतर केडीगव्हाण तालुका बदनापूर येथे लक्ष्मीबाई संतोष मदन, ताराबाई गहेनाजी चौधरी, कडूबाई रामदास मदन या 3 महिलांच्या कुटुंबियांना भेट देण्यात आली. यावेळी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये अशी शासकीय मदत देण्यात आली. दुःखद प्रसंगात शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिला. या संपूर्ण दौऱ्यात तहसीलदार तेजस्विनी जाधव उपस्थित होत्या. त्यांनी मदत वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा मदत निधी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नारायण कुचे यांनी दिली. या दौऱ्यादरम्यान भाजपाचे जालना जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते, भगवानराव मात्रे, भगवानराव बारगाजे, हरिश्चंद्र बाबा शिंदे, हरिभक्त पारायण रमेश महाराज वाघ, ज्ञानेश्वर माऊली शेजूड, बद्रीनाथ पठाडे, सोपान नाईकवाडे, सांडू पाटील, नारायण पवार यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला असून अपघातग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.